तुम्ही पाहत आहात सम्राट न्यूज। कोपरगाव शहरातील, तालुक्यातील आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाची आणि ताजी घडामोड सर्वात आधी। चला तर मग पाहूयात आजच्या टॉप हेडलाईन्स। कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले, पण नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदभार कधी स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष। साईबाबांच्या चरणी 80 लाख रुपयांचा 655 ग्राम वजनाचा सुवर्ण हिरेजडित मुकुट अर्पण। फरीदाबादमधील साई भक्ताकडून 585 ग्राम शुद्ध सोनं आणि सुमारे 153 मौल्यवान हिरे असलेला हा पूजा आहे। कोपरगावात बुद्धिस्ट यंग फोरम यांच्या वतीने नगर परिषद निवडणुकीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळ्याचे शनिवारी सायंकाळी आयोजन। 2016 ची पुनरावृत्ती करा, विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीची सत्ता द्या। आमदार आशुतोष काळेंचे जनतेला थेट आवाहन। कोपरगाव शहरात कोठारी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक्स दालनाचे भव्य लोकार्पण। श्री जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती। सोन्याची किंमत झपाट्याने वाढली, आता पोहोचली 1,16,000 रुपयांवर, तर चांदीची किंमत झाली 2,42,000 रुपये। प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक सत्कार कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा कोपरगाव दौऱ्यावर येणार असल्याची माहिती विवेक कोल्हेंनी दिली। सावळी विहीर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग 752 च्या उर्वरित कामाला गती द्या, आमदार आशुतोष काळेंच्या स्पष्ट सूचना। या होत्या आजच्या महत्त्वाच्या टॉप हेडलाईन्स। अशाच ताज्या, रोखठोक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सम्राट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अपडेट रहा सम्राट न्यूज सोबत।